हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी जोशना. आज आपण बघणार आहोत एम्ब्रॉयडरी ब्लाऊज पीसवर जी डिझाईन असते ना, त्याचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण. त्यासाठी हा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावर हे एम्ब्रॉयडरी आहे, गळ्याची डिझाईन आणि ही हातावरची डिझाईन आहे. बघा, एक फूल आहे इथे आणि इकडच्या साईडला कार्ड दिलेले आहे. तर ते कसं स्टिच करायचं तेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. आता ट्रेंडिंगमध्ये हा ब्लाऊज म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आता ह्या साड्या चाललेल्या आहेत. भरपूर अशा साड्या अशा डिझाईनमध्ये आलेल्या आहेत आणि मग ब्लाऊज कसा शिवायचा हे लक्षात येतच नाही. त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे. तर ही बघा डिझाईन आहे, पूर्ण उघडून बघूया आपण. ही गळ्याला डिझाईन आहे पाठीमागच्या आणि दोन्ही साईडला 2 फुले दिलेली आहेत आणि गळ्याची रुंदी बघा 7 इंच आहे. तर एवढी आपल्याला गळ्याची रुंदी लागणार नाही, कारण हा 32 साईज कटोरीचा ब्लाऊज आहे. तर 32 साईज म्हणजे लहानच साईज आली, त्यामुळे एवढं गळ्या रुंदी आपल्याला लागणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे बघूया आपण. तर आता ही डिझाईन आपण फोल्ड केलं व्यवस्थित कपडा आणि ही डिझाईन सेम एकावर एक व्यवस्थित हाताच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं. व्यवस्थित अशी डिझाईन सेम करायची आणि नंतर आपण बॉल पिन लावून घ्यायची. बॉल पिन लावल्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी काढता येईल. सेम अशी व्यवस्थित हाताने चेक करायचं, बरोबर मॅच झालं पाहिजे गळा खाली आणि वरती. अशा पद्धतीने आपण बॉल पिन लावून घेतल्यानंतर आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे. आता या 32 साईजच्या कटोरीला आपल्याला किती टाकायला लागेल गळ्याची रुंदी? मला तर 2.5 किंवा 2.25 इंच एवढंच लागतं. तर मी 2.25 इंचच टाकते, कारण गळा माझा 9चा आहे. त्यासाठी मग मी 2.25 इंचावर खूण केली आणि हा जो एक्स्ट्रा कपडा राहतो तर त्याचं कसं कट करायचं आणि काय करायचं ते बघूया आपण आता. तो एक्स्ट्रा राहिलेला कपडा आपण तिरकसमध्ये गळ्याच्या खालीपर्यंत घेऊन जायचं आणि तिथे एक लाईन ड्रॉ करायची तिरकसमध्ये. म्हणजे हा एक्स्ट्रा कपडा आहे आपला तो. आता गळा रुंदी माझी 9 इंच आहे. 9 इंचावर मी खूण करून घेतली, एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर अस्तरवर मी कपडा कटिंग केलेला आहे, म्हणजे अस्तरवर बॅक पार्ट कटिंग केलेला आहे. त्यानंतर एवढी डिझाईन आपली खाली येते. अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाणार आणि खाली 1 इंच तरी राहील खाली डिझाईनमध्ये. तर ती मैत्रिणीला मी सांगून ठेवलेलं होते की खाली 1 इंच डिझाईन खाली येणार आहे, तर ती चालेल बोलली. त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता हा बॅक पार्ट ठेवून घेऊया. हे मी अस्तरवर बॅक पार्ट कट केलेला होता, तो असं तिरकसमध्ये गळ्याच्या कडेने जेवढा आपण कपडा एक्स्ट्रा ठेवलेला होता त्या बाजूने ठेवायचा आणि अर्धा इंच हा कपडा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा बाजूने. फुल कट टू कट नाही करायचं, थोडा एक्स्ट्रा कपडा हा कट करायचा, मेन फॅब्रिक हे. त्यानंतर हा आपला बॅक पार्ट झाला. आता आपण बाही आता कशी कट करायची ते बघूया. आता हे जे फूल दिलेलं आहे हे मॅच करायचं एका वेळेत ठेवून. आता फुलाची उंची म्हणजे बाहीची उंची आहे 10 इंच आणि ह्या काटाची उंची आहे 6 इंच. आता अर्धा इंच वरती घेऊन काटापासून एक काठ साईडला काढून घेऊया आपण. अशा पद्धतीनं व्यवस्थित काठ काढून घेतले. अर्धा इंचाचा कपडा एक्स्ट्रा ठेवून आता हे फुल मॅच करायचं एका एक ठेवून, असं उलट बाजू ठेवून आणि त्याला आपण पिन लावून घेऊया. पिन लावल्यानंतर कसं फुल व्यवस्थित एका जागेवर सेट होऊन जातं, म्हणून पिनेने आपलं व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि बघायचं आपण, व्यवस्थित चेक करायचा बरोबर सेट झाले का नाही ते. आता बाहीची उंची आपली आहे 10 इंच, तर आपल्याला 11 इंच कट करावे लागणार आहे. त्यासाठी काटाची उंची बघितली तर 6 इंच भरते माझी काटाची उंची या ब्लाऊजची. मग अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती स्टिचमध्ये जाणार आहे, तर 5 इंच राहते. त्यानंतर वरती फुलाच्या इथून आपण चेक करायचं बाही आपली किती. तर 6 इंच खाली सोडल्यानंतर अर्धा इंचाच्या वरती आपली बाहीची उंची टाकायची किती, 10 + 1 इंच 11 इंच होणार. मग 11 इंचावर एक खूण करून घेतली. त्यानंतर त्या फुलाच्या खाली जे फूल आहे ना एम्ब्रॉयडरीचं, त्याच्या खाली अर्धा इंचाचा कपडा ठेवायचा आणि हे कट करून टाकायचं. अर्धा इंचाचं असं
अर्धा इंचावर आपण हे कपडा कट करून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यावर आपण काट लावू शकतो यासाठी. आता काटाचं सेंटर काढून घेतलं आहे मी आणि ह्या फुलाच्या इथे खाली जो मध्यभाग येतो त्याचा सेंटर काढून घेतला. आता ही बाही मी अस्तरवर कट केलेली आहे, तर ती बरोबर बसते का हे बघूया, चेक करूया. हे काठ एवढे शिल्लक आहे तर त्याचे मध्य सेंटर काढायचं आणि बाही चेक केली मी, तर आता हे सेंटर काढला दोन्हीचा, नॉच देऊन घेतलेला आहे दोन्हीच्या मधोमध सेंटरला. आता पिन काढून पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे, खालचा वेगळी वेगळी बाही करून घ्यायची. आता त्याच्यावर हे काठ ठेवायचे, सरळ बाजूवर सरळ काठ ठेवायचे. बघा, नॉच दिलेले सेंटरचे बरोबर सेंटरला लावून घ्यायचे, म्हणजे फूल आपलं बरोबर सेंटरलाच येणार मध्ये दंडावरती. यासाठी काटाच्या कडेने बरोबर अर्धा इंचाची माया ठेवून, म्हणजे अंतर ठेवून आपण टीप मारून घेऊया. काटाची जी डिझाईन आहे ना त्याचप्रमाणे आपण ही शिलाई मारून घेतली. नंतर हा कपडा पलटी करायचा, काठ पलटी करायची आणि त्याच्यावर आपण दाबटीप देऊन घेऊया. तर अशा पद्धतीनं एक्स्ट्राचा कपडा कापून घेतला, कट करून टाकला तो. आता याच्यावर आपण दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे आपली बाही एकदम छान फिनिशिंगमध्ये बसते. आता याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता. लेस लावल्यानंतर पण ही बाही खूप छान दिसते. मी लेस लावणार आहे त्याच्यावर. अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतली. आता त्याच्यावरती आपण अस्तरची बाही ठेवून स्टिच करून घेणार आहोत. बघा, सेंटरला फुल व्यवस्थित छान मध्ये आलेलं आहे. तर ही बाही कट केलेली आहे. आता ही मी 2 बाह्या कट केलेल्या आहेत. आता मागे पुढील बाजूला आपण अशी खूण करून घेतलेली होती, ती बरोबर वरती ठेवायची आहे मेन कपड्याच्या. ठेवल्यानंतर अर्धा इंचाची शिलाई मारून घेऊया खालून काटाच्या कडेने. अशा पद्धतीने नंतर हे पलटी करायचं आणि त्याच्यावर अस्तरवर हे दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप दिल्यानंतर हे बरोबर अस्तर आतमध्ये फिनिशिंगमध्ये जातं, अस्तर बाहेर येत नाही, त्यासाठी हे दाबटीप द्यायचं असतं. बघा, किती छान असं बसलेलं आहे. आता व्यवस्थित कपडा करायचा आणि अस्तरवर पूर्ण अशी शिलाई मारून घेऊया आपण, म्हणजे बाहीच्या कडेने पूर्ण अर्धा पाव इंचाचं अंतर ठेवून आपण पूर्ण शिलाई मारून घेऊया आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊयात. बरोबर असा कपडा व्यवस्थित करून सेंटरला फुल आलेलं आहे आपलं, कुठेही इकडे तिकडे झालेलं नाही. अशा काळजीपूर्वक हे सर्व व्यवस्थित करायचं, नाहीतर आपलं बाहीवरचं फूल वाकडं तिकडे किंवा इकडे तिकडे होऊन जातं, मध्ये बरोबर दिसत नाही, यासाठी काळजी घ्यायची. आता हे एक्स्ट्रा जे आपला कपडा आहे तो कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या आता ही 10 इंचाची बाही तयार होणार आहे. काटाला आपण लेस लावली तर खूप छान दिसणार. आता मी काटाला लेस लावणार आहे. कपडा कट करून घेतला. अशा पद्धतीनं आपल्या बाही रेडी झालेले आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं सेंटरला बघा फुल आलेलं आहे आणि काट पण आपण जॉईन केलेले आहे ते. आता बॅक पार्ट आपण रेडी करूया. एम्ब्रॉयडरीचंच आहे, तर हे साईडला ठेवलं. आता हा बॅक पार्ट आपण कट केला होता, त्याच्यावर कसं स्टिच करायचं तर ते बघूयात पहिल्यांदी. अस्तर आहे, अस्तरवर बॅक पार्ट कट केलेला आहे. तर आता हे पिन लावून घेतली आहे ना, सरळ याच्यावर आपण टिप मारून घ्यायची. आता पिना साईडला काढल्या, जसे लाईन ड्रॉ केलेला आहे ना तिरकसमध्ये, जेवढा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला 1.25 इंचाचाच गळ्या रुंदी ठेवायची होती, तर तेवढीच आपली बरोबर शिल्लक राहणार. असा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण तिरकसमध्ये आता
कट करून घेतला धागा. आता जो शिलाई मारली आहे ना त्याच्यावर एक दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे हा कपडा सेट होईल व्यवस्थित. बघा, ह्याच्यावर एक दाबटीप मारून घेऊया. दाबटीप मारल्यानंतर हा व्यवस्थित कपडा सेट होतो आणि आपल्याला अस्तर आपलं ठेवून गळा बरोबर फिनिशिंगमध्ये करता येतो. यासाठी आता आपण ही एम्ब्रॉयडरी बघतोय ना, ह्याच्यावरती डायमंडचे लेस लावलेले आहे, पुन्हा गोल्डनचं बारीक मण्यांची लेस असते ना ती लावलेली आहे, पण ती पूर्ण निघत आहे, त्याला डबल चिटकवायला लागणार आहे. आता हे अस्तर सेट करायचं, बरोबर सेंटर ठेवायचा, सेंटर काढायचा बरोबर, नाहीतर बॅक पार्ट आपला वाकडा तिकडा होऊ शकतो. बरोबर मध्यभागी मी एक नॉच देऊन घेतलं अस्तरला आणि ह्याचा पण सेंटर काढला. खाली पण सेंटर व्यवस्थित घेतला आणि त्याला एक पण पिन लावून घेऊया. बरोबर सेंटरला मी घेतलेला आहे अस्तर. आता अशा पद्धतीने पिन लावून घेतली. वरती एक पिन लावूया. अशा पद्धतीनं पिना लावून आपण सेट केलेलं आहे अस्तर बरोबर. काळजी घ्यायची अस्तर लावताना, वाकडं तिकडं कुठेही ठेवायचं नाही, अगदी सेंटरला सेंटर लावून घ्यायचा. आता हे मी वन साईड दाब लावलेला आहे मशीनचा. आता कडेनं ह्या शिलाई मारून घ्यायची, अगदी कट टू कट शिलाई मारायची. या वर्ककडून आपल्याला लक्षात येते, ही वर्क दिसते आपल्याला. बघा, बरोबर अशी त्या काटाच्या कडेने वर्कच्या शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी काळजीपूर्वक घ्यायची, एकदम हळू घ्यायचं, कारण ही त्या वर्कवर सुईचा दाब गेला नाही पाहिजे, नाहीतर आपली सुई पण मोडू शकते आणि आपलं गळा पण खराब होऊ शकतो. त्यासाठी सावकाश, इथे गडबड अजिबात करायची नाही, व्यवस्थित असं करायचं. बघा, झालेलं आहे माझी शिलाई, अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये झालेलं आहे. आता गळा कट करूया. अर्धा इंचाचं एक्स्ट्रा कपडा ठेवून, अर्धा इंचाचा एक्स्ट्रा कपडा ठेवून मी असा गळा कट केलेला आहे. बघा, मी कुठेही गडबड केलेली नाही, तुम्हाला अगदी परफेक्ट व्यवस्थित समजावं अशा पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, नक्कीच प्रयत्न करेन. असं नॉच देऊन घ्यायचं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्व पिना काढून घ्यायच्या आणि आता हे अस्तर आपण पलटी करायचं आणि त्याच्यावर आपण एक दाबटीप देऊन घेऊया. बघा, फिनिशिंगमध्ये आपला कसा गळा तयार झालेला आहे, कुठेही मशीनचा दाब वरती गेलेला नाही, अगदी अस्तर सुद्धा बाहेर आलेलं नाही. बघा, तरी पण अजून त्याच्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं अस्तर बाहेर येऊ नये म्हणून. गळा कसा मस्त गोल असा छान झालेला आहे. आता त्याच्या कडेने एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपला गळा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये होऊन जातो. यासाठी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गडबड न करता. अगदी सावकाश घ्यायचं आहे, कारण इथे मण्यांची लेस चिटकवलेली आहे. यासाठी मी 2 दाबटीप मारून घेतला, एक कडेने, गळ्याच्या कडेने आणि एक वरून थोडीशी. बघा, अशा पद्धतीने एकदम छान गळा झालेला आहे आपला. बघा, आपला अस्तर अजिबात बाहेर आलेलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट खूप छान सुंदर पद्धतीत झालेला आहे.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता खाली आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला रेडी झालेला आहे ब्लाऊज. थँक्यू.